विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. टी-टीमध्ये आपण प्रत्येक वेळेस एक क्वेश्चन विज्ञान विषयामध्ये आवर्जून बघतो का इमारतीच्या उंचीवरून एक दगड 5 सेकंद 10 सेकंदमध्ये खाली पडतोय तर इमारतीची उंची किती. हाच क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचारला जातो विज्ञानच्या पेपरमध्ये आणि रिपीटेड झालेला क्वेश्चन आहे. हा हेलिकॉप्टरमधून एक अन्नाचं पाकिट 10 सेकंदमध्ये खाली पडते तर हेलिकॉप्टरची उंची कशी. तर हा क्वेश्चन आपण ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस आपल्याला ही इक्वेशन पाठ करावं लागतं. इक्वेशन असे आहे का ut प्लस 1/2 AT², बरोबर. u म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 इंटू जो टी आहे 10 सेकंद प्लस 1/2 हे म्हणजे 9.8 आणि आपला परत टी म्हणजे टाईमचा वर्ग 100. हा जुना क्वेश्चन, बरोबर. अन्नाचं पाकिट 6 सेंटीमीटरमध्ये जमिनीवर पडतं तर उंची किती. आता ह्या ठिकाणी अन्नाचं पाकिट किती पडलं 6 सेकंदमध्ये प्लस 1/2 आणि 9.8 इंटू टीचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग 36. 0 प्लस 1/2 9.8 म्हणजे याचा जर हाफ केला आपण 4.9 इंटू 18. आता हा क्वेश्चन आपण जर असं सोडवायला गेलो पूर्ण इक्वेशन घेऊन तर आपल्याला जास्त टाईम लागतो. शिवाय हे इक्वेशन आपल्याला पाठ करावं लागेल. हा क्वेश्चन आपण सोपा आपल्याला पाठ करायचा असेल शॉर्टकट लक्षात ठेवायचा असेल तर एक शॉर्टकट आहे हा का 4.9 गुणिले 10चा वर्ग 100 म्हणजे याचं उत्तर येईल 490 मीटर. कसं काय तर हे पूर्ण इक्वेशन सॉल्व केल्यानंतर शेवट फक्त 2 स्टेप येते. 4.9 इंटू हा टीचा जो वर्ग आहे म्हणजे टाईमचा स्क्वेअर करायचा 100. सपोज असंच दुसरा प्रश्न आला आपल्याला एखादा का एक दगड 1 सेकंदमध्ये जमिनीवर पडतो तर इमारतीची उंची किती. 1चा वर्ग 1 गुणिले 4.9 म्हणजे उत्तर येईल 4.9 मीटर ही त्याची उंची येईल. असं आपण बाकी क्वेश्चन पण सॉल्व करू शकतो. सपोज एखादा दगड आहे तो अजून दुसरा कोणत्या टाईममध्ये खाली पडतो आहे तर टाईम जो आहे त्याचा वर्ग घ्यायचा आणि त्याला 4.9ने गुणाकार करायचं उत्तर येईल मीटरमध्ये. ते राहील आपलं फायनल आन्सर. थँक्यू.